शांती। आज आहे 27 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीद्वारे आत्म्यामधील कचरा काढून टाकत जा। आत्मा जेव्हा पूर्णपणे पावन बनेल तेव्हाच परत घरी जाऊ शकेल। प्रश्न आहे, या शेवटच्या जन्मामध्ये बाबांच्या कोणत्या आदेशाचे पालन करण्यामध्येच मुलांचे कल्याण आहे? उत्तर आहे, बाबा म्हणतात, गोड मुलांनो, या शेवटच्या जन्मामध्ये बाबाकडून पूर्ण वारसा घ्या। बुद्धीला बाहेर भटकू देऊ नका, विष सोडून अमृत प्या। या शेवटच्या जन्मामध्येच तुम्हाला 63 जन्मांच्या सवयी मोडायच्या आहेत। त्यामुळे रात्रंदिवस मेहनत करून देही अभिमानी बना। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. या एका जन्मामध्ये 63 जन्मांची जुनी देहाभिमानाची सवय मोडण्यासाठी मेहनत करायची आहे। देही अभिमानी बनून स्वर्गाचा मालक बनायचे आहे। 2. या हिरेतुल्य उत्तम जन्मामध्ये या बुद्धीला भटकू द्यायचे नाही, सतोप्रधान बनायचे आहे। अत्याचार सहन करावा लागला तरीही बाबाकडून पूर्ण वारसा घ्यायचाच आहे। आजचे वरदान आहे, साकार बाबाप्रमाणे आपल्या प्रत्येक कर्माला यादगार बनविणारे आधारमूर्त आणि उद्धारमूर्त भव। स्पष्टीकरण आहे, जसे साकार बाबांनी म्हणजेच ब्रह्मा बाबांनी आपले प्रत्येक कर्म यादगार बनविले, तसे तुम्हा सर्वांचे प्रत्येक कर्म यादगार तेव्हा बनेल जेव्हा स्वतःला आधारमूर्त उद्धारमूर्त समजून चालाल। जे स्वतःला विश्व परिवर्तनाचे आधारमूर्त समजतात त्यांच्याकडून प्रत्येक कर्म श्रेष्ठ होत असते आणि वित्तीदृष्टीमध्ये जेव्हा सर्वांच्या कल्याणाची भावना असते तेव्हा प्रत्येक कर्म श्रेष्ठ बनते। अशी श्रेष्ठ कर्मेच यादगार बनतात। स्लोगन आहे, सत्यतेच्या शक्तीला धारण करण्याकरिता सहनशील बना। ओम शांती।